आणि आज आमच्या घरी आहे पालखी, तर मी ते तुम्हाला दाखवेन आणि मी ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं ना ते पण मी तुम्हाला दाखवते. आम्ही घेतलेलं त्याच्यामध्ये आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. हा माझा ब्रेकफास्ट आहे आजचा. आता मी मस्त खाली बसले, म्हणजे एकदम पोट भरलेलं आहे आणि समोर माझे बहीण भाऊ स्विमिंग पूलमध्ये गेले. मी तर फक्त आंघोळ करून पटकन रेडी बनले, साडी घालायची मला. आता मी जाते खाली स्विमिंग पूलच्या इथे, म्हणजे स्विमिंग पूल मस्त खाली जाते, थोडा वेळ बसते आणि आंघोळ करून रेडी होते. आता आली आहे मी स्विमिंग पूलच्या इथे, पण मी काय जाणार नाही आहे, मला कंटाळा आला आहे. इथे माझी बहीण भाऊ आहेत आणि एक छोटी बाजूच्या रूममधली. या हॉटेलवाल्यांच्या बागा तर केवढा, इथून पूर्ण आंब्याच्या बाग आणि सगळ्यांना आंबा लागला आहे. समोर इकडे बीच आहे, भाटे बीच आहे आणि हे हॉटेल आहे आमचं, तिकडे रूम आहे. आता मी आलेली आहे रूममध्ये. कालपासून माहिती नाही माझ्या मनात कसली तरी भीती भरली. मला फक्त आणि फक्त भीती वाटत राहते, ना बाहेर पडायचं म्हणत ना काय. मी रात्रभर झोपली पण नाही आहे. सो हा माझा रूम आहे. राईटला बाथरूम दिला आहे, इथे कपाट दिलं कपडे ठेवायला. वॉशरूमची लाईट का दिली. या साईडला वॉशरूम दिलं आहे, इथे बाथटब आहे आणि मी आहे. ते मिनी फ्रीज दिला आहे. हा बेड माझा होता, ते सगळं सामान ठेवलेलं आहे. इग्नोर द सामान, ते सगळं सामान ठेवायला दिलं आहे. हा मोठा बेड दिला आहे, टी व्ही दिला आहे, चहा आणि कॉफी बनवायला आहे. इथे कॉम्प्लिमेंटरी स्नॅक दिलं आहे. आजूबाजूचं सामान इग्नोर करा. मस्त इकडे मिरर दिला एवढा मोठा. इथे चेअर दिले आहेत बसायला आणि हा माझ्यामधून व्ह्यू आहे. समोर भाटे बीच आहे आणि इथे स्विमिंग पूल दिलं आहे. हा आहे माझा आउटफिट नंतरचा. गाईज मी साडी घातली तर आहे. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर माझं खरा रूप दाखवेन. इकडे मी बरोबर नाही दिसते. आता मी घरी जाईन, प्रॉपर वेगळे साडी नीट घालून आणि मग मी तुम्हाला दाखवेन. तर आता एवढं चांगलं हॉटेल मी सोडून जाते माझ्या घरी मुंबईला. हे आहे आमचं जाकादेवीचं मंदिर, जी पालखी मुंबईला आलेली आपल्या इथे. तर आता मी आलेली आहे माझ्या गावाच्या घराच्या इथे, कारण आज आमच्याकडे पालखी आहे. ही सगळी रांगोळी काढून ठेवली आहे. गावाच्या मागचा व्यू असा आहे, इथून खाली पूर्ण नदी आहे. आणि आता मी आली आहे पालखीसाठी गावाच्या घरी आणि माझी साडी कशी दिसते मी. आता मी प्रॉपर रेडी झालेली आहे. आता पालखी येत आहे. इथे ढोलवाले आलेले आहेत. गावता माझं एकदा नाही बघा, कोणाला पाहिजे असेल ऑर्डर करा ह्याला. आमच्या सर्वेश आहे, नुसतं चिडत राहतं. मला बोलतो मुंबईवाल्यांनी आवाज नाही करायचा गावात. आता आमच्याकडे पालखी येऊन गेलेली आहे. आता वडोदरात पालखी आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आमचा छोटा बाबू मी माझ्या घरी चालली. बाय बाय छकुली. 8 वाजता शेवटचा आणि तो शिकतो 9 वाजता. बाय बाय. तर आम्ही जेव्हा पण मुंबईला जायला निघतो तेव्हा आम्ही वडपिंपळ महापुरुष देवस्थानला येऊन जातो. हे आमचे महापुरुष आहेत आणि आता आम्ही निघालोय मुंबईला जायला.
निघाली आहे मुंबईला यायला. माझं गाव सोडायचं मन नाही पण आता तर मुंबईला यावं लागेल. गाव तर मला खूप आवडलं आणि आज मी पालखी पण नाचली खांदा. मी तुम्हाला फोटो दाखवेन. तर आम्ही इथे आता उतरलो आहे, मस्त व्ह्यू एन्जॉय करतो आहे आणि पप्पा तिकडे जागा बघतात आहे. तर आता आम्ही थांबलो आहे खायला. संगमेश्वरच्या पुढे आहे. आम्ही येतो इथे मध्येच थांबलो. तर खूप चांगलं आहे इथे, स्टाफ पण मस्त आहे. मी माझ्या मुंबईच्या घरामध्ये आलेली आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आता हे जे सगळं मागे सामान आहे तेवढं लावायला गेलेली 5 दिवसासाठी आणि एवढंच सामान झालेलं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचे ब्लॉग मी लवकरच अपलोड करेन, बघीन काहीतरी टाकत जाईन. तर चला बाय.